हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज हक्का नूडल्स. यासाठी आपल्याला खूप कमी साहित्याची गरज आहे आणि जेव्हा नूडल्स खायचे असतील तेव्हा बाहेरचे खाण्यापेक्षा घरी बनवलेले काही वाईट. यासाठी व्हेज हक्का नूडल्सचे 2 पॅकेट घेऊन आणि व्हेज हक्का नूडल्सचा मसाला घेऊन आपण घरीच बनवूया. यासाठी लागणाऱ्या भाज्याही आपल्याला घरी अवेलेबल असतात, जसं की कांद्याची पात असेल, ढोबळी असेल, गाजर, मिरची, लसूण आणि कांदा आणि कोबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल. इथे मी सगळं उभे चिरून घेतलेले आहे आणि यासाठी आपल्याला सॉसेस ही 3च लागणार आहेत: शेजवान चटणी, रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस. यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण नूडल्स ॲड करूयात. नूडल्स ॲड केल्यानंतर ना हे छान पाण्यात मिक्स होतात की नाही हे बघून घेतल्यानंतर ना आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला याला शिजवायचं आहे. शिजल्यानंतर ना आपण याला गाळणीच्या थ्रू यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता माझे नूडल्स किती छान प्रकारे शिजलेले आहेत. यातलं पाणी काढल्यानंतर ना आपण यावरती तेल टाकून घेऊयात, जेणेकरून हे एकमेकांना चिटकणार नाहीत आणि आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल फील येईल. त्यानंतर ना दुसरीकडे एक कढाई घेऊन यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेणार आहोत. तेल थोडं जास्तच लागेल, पण ॲडजस्ट करूयात बाहेरचं खाण्यापेक्षा. यानंतर ना यामध्ये आता मी ॲड करत आहे लसूण आणि मिरचीची बारीक केलेली पेस्ट. लसणाशिवाय रेस्टॉरंट स्टाईल फील येणारच नाही. यानंतर ना आपण यामध्ये ॲड करणार आहोत उभा चिरलेला कांदा आणि बाकीचे सगळ्या व्हेजिटेबल्स, जसे की ढोबळी, गाजर आणि कांद्याची पात. हे सगळं मिक्स करून ना आपण याला 5 मिनिटं शिजवू देऊया. यानंतर ना आपण यामध्ये कोबी ॲड करणार आहोत आणि मी इथे कांद्याची पात धुवून ॲड करत आहे, कारण यामध्ये माती असू शकते. तुम्ही अशीही टाकू शकता. यानंतर ना आपण हे छान मिक्स करून 5 मिनिटं परत शिजवून देऊया. त्यानंतर ना यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे रेड चिली सॉस. रेड चिली सॉस हे थोडंसं तिखट असल्यामुळे मी इथे 2च चमचे ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही ॲड करू शकता. काही लोकांना कमी तिखट आवडतं तर तुम्ही 1च चमचा ॲड करू शकता. त्यानंतर ना मी इथे 2 चमचे सोया सॉस ॲड करत आहे. तुम्ही हाही कमी जास्त ॲड करू शकता किंवा तुम्ही स्किप केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये फ्लेवरिंग आणि छान टेस्ट येण्यासाठी मी ॲड करत आहे चिंग्सचा हक्का नूडल्स मसाला. हा टेस्टला खूप छान लागतो आणि नूडल्ससाठीच आहे, त्यामुळे अजूनच मस्त लागतो. त्यानंतर मी यात थोडंसं स्पायसी ॲड करण्यासाठी चिंग्सचा शेजवान चटणी ॲड केलेली आहे आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, कारण ऑलरेडी सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ इथे मी थोडंच ॲड करत आहे. त्यानंतर ना आपण यात नूडल्स टाकत आहोत. बघू शकता माझे नूडल्स किती छान प्रकारे शिजलेले आहेत, एकमेकांना चिटकलेलीही नाही. आता 2 फोकच्या साह्याने मी हे सगळं मिक्स करून घेत आहे. बघू शकता किती खुललेले आहेत माझे नूडल्स, एकमेकांना बिलकुलही चिटकलेले नाही आहेत. दिसतायत ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तेही घरच्या घरी बनवलेले आहेत बरं का. तर तुम्हालाही कधी बाहेरचं खायचं मन झालं तर घरीच बनवा हे नूडल्स आणि घरच्यांना सरप्राईज द्या. तर कशी वाटली ही आजची रेसिपी? आहे ना सोपी? आता हॉटेलमध्ये जायची वाट कशाला बघायची? आजच घरी ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा. थँक्यू.